रात्रीची शांत वेळ होती. सप्तशृंगी गडावर दाट धुकं पसरलेलं होतं. थंड वारा संपूर्ण पर्वतावरून वाहत होता आणि अचानक मंदिरातील घंटा स्वतःहून वाजू लागल्या. गडावर थांबलेले काही भक्त घाबरून उठले, कारण त्यावेळी मंदिर पूर्ण बंद होतं. तरीही घंटांचा आवाज इतका स्पष्ट येत होता की जणू मंदिरात कुणीतरी आरती करत होतं. काही लोक मंदिराच्या दिशेने धावू लागले, तर काहींच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. त्याच वेळी एक वृद्ध साधू हळू आवाजात म्हणाला, माता जागृत झाली आहे. सप्तशृंगी गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक प्रश्न कायम असतो, देवीला 18 हात का आहेत? देवीच्या मूर्तीला शेंदूर का लावला जातो? गडावर रात्री घंटांचा आवाज का ऐकू येतो? आणि दगडातून प्रकट झालेली ही देवी नेमकी इथे कशी आली? तर आज आपण पाहणार आहोत सप्तशृंगी देवीची रहस्यमय आणि अद्भुत कथा. महिषासुराचा अंत देवीने कसा केला? सप्तशृंगी गड शक्तिपीठ कसं बनलं? 7 शिखरांचं रहस्य काय आहे? आणि आजही लोकांना देवीच्या सिंहाचं दर्शन का होतं? हे सगळं आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. तर खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर महिषासूर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याचा जन्म राक्षस कुलात झाला होता, पण लहानपणापासूनच त्याच्या मनात प्रचंड सत्ता मिळवण्याची इच्छा होती. तो फक्त शक्तिशाली व्हायचं स्वप्न पाहत नव्हता, त्याला संपूर्ण स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर राज्य करायचं होतं. महिषासूर जंगलात जाऊन कठोर तप करू लागला. घनदाट जंगल, उंच पर्वत, प्रचंड उन्हाळा, मुसळधार पाऊस, थंडी, पण महिषासूर आपल्या तपापासून हललाच नाही. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले. त्याच्या तपामुळे संपूर्ण जंगलात उष्णता निर्माण झाली. ऋषी मुनी घाबरू लागले, देव चिंतेत पडले आणि शेवटी ब्रह्मदेव त्याच्या समोर प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणाले, महिषासुरा, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. माग तुला काय हवं आहे? महिषासुराच्या डोळ्यात कपटी हास्य आलं. तो म्हणाला, देवा, मला असं वरदान द्या की कोणताही देव, दानव किंवा पुरुष मला मारू शकणार नाही. ब्रह्मदेव काही क्षण शांत राहिले, पण तपामुळे प्रसन्न झाल्याने त्यांनी त्याला वरदान दिलं आणि तेव्हापासून महिषासुराचा अहंकार अधिकच वाढत गेला. तो कधी विशाल म्हैस बनून गाव उद्ध्वस्त करायचा, कधी भयंकर राक्षसाचं रूप घेऊन ऋषींचे यज्ञ तोडायचा, कधी हत्ती बनून जंगलातील झाडं उखडून फेकायचा. त्याच्या गर्जनेने पर्वत हादरायचे, समुद्र उसळायचे आणि आकाशात विजा चमकायच्या. हळूहळू त्याने स्वर्गावर हल्ला केला. देव आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झालं, पण वरदानामुळे देव त्याला हरवू शकले नाहीत. शेवटी सगळे देव भीतीने स्वर्ग सोडून पळाले. इंद्र, अग्निदेव, वायुदेव, वरुण देव, सगळे देव महादेव आणि भगवान विष्णूकडे गेले. देवांच्या चेहऱ्यावरती भीती होती. ते म्हणाले, महिषासुराचा अंत आता फक्त एक दिव्य शक्तीच करू शकते. तेव्हा महादेव, विष्णू आणि सर्व देवांच्या शरीरातून तेज बाहेर पडू लागलं. ते तेज इतकं प्रचंड होतं की संपूर्ण आकाश प्रकाशाने भरून गेलं आणि त्या तेजातून एक दिव्य श्रीशक्ती प्रकट झाली. ती होती आदिशक्ती, सप्तशृंगी माता. तिच्या 18 हातांमध्ये 18 अस्त्र होती. महादेवांनी तिला त्रिशूल दिला, विष्णूंनी सुदर्शन चक्र दिलं, इंद्राने व्रज दिला, वायुदेवाने धनुष्य दिला आणि कालभैरवाने तलवार दिली. प्रत्येक देवाने आपली शक्ती देवीला अर्पण केली. म्हणूनच सप्तशृंगी देवीचे 18 हात हे केवळ हात नाहीत, तर संपूर्ण सृष्टीच्या शक्तीचं प्रतीक मानले जातात. देवीचा प्रत्येक हात भक्ताचं रक्षण करणारी वेगळी शक्ती आहे असं मानलं जातं. त्यानंतर देवी सप्तशृंगी पर्वतावरती आली. 7 विशाल शिखरांनी वेढलेला तो पर्वत अत्यंत दिव्य मानला जातो. घनदाट जंगल, पक्ष्यांचा आवाज,
शांत वातावरण. पण त्या दिवशी अचानक पर्वतावर तेजस्वी प्रकाश पसरला. त्या जंगलात एक गुराखी आपल्या गुरांसोबत राहत होता. तो रोज पर्वतावर गुरं चारायला घेऊन यायचा. एकदा त्याला एका गुहेतून तेजस्वी प्रकाश दिसला. तो घाबरत घाबरत गुहेत गेला आणि तिथे त्याने पाहिलं, दगडाला चिकटलेले 18 हातांची देवी आहे. संपूर्ण मूर्ती शेंदुराने उजळलेली, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावरती दिव्य शांतता. गुराखी भीतीने थरथर कापू लागला. त्याने हात जोडले आणि त्या क्षणी देवीचा आवाज त्याला ऐकू आला. घाबरू नकोस, मी या पर्वतावर भक्तांच्या रक्षणासाठी आले आहे. गुराखी गावात धावत गेला. त्याने सगळ्यांना देवीबद्दल सांगितले. सुरुवातीला कुणालाही विश्वास बसला नाही, पण रात्री गडावरून घंटांचा आवाज येऊ लागला. काही लोकांना तेजस्वी प्रकाश दिसू लागला आणि हळूहळू संपूर्ण गाव त्या गुहेकडे जाऊ लागलं. एकदा पावसाळ्याच्या दिवसात गडावर एक विचित्र घटना घडली. रात्री मुसळधार पाऊस सुरू होता. काही भक्त दर्शन करून खाली येत होते, पण अचानक एक लहान मुलगा अंधाऱ्या जंगलात हरवला. त्याची आई मोठ्याने रडू लागली. गावकरी शोध घेऊ लागले, पण अंधार आणि धुक्यांमुळे काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात अचानक जंगलातून सिंहाची गर्जना ऐकू आली. सगळे घाबरले, पण काही क्षणांनी दूर एका कड्यावर तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाजवळ तो हरवलेला मुलगा सुरक्षित बसलेला दिसला. त्याच्या बाजूला एक विशाल सिंह शांतपणे बसला होता. गावकरी तिथे पोहोचतात सिंह अचानक धुक्यात गायब झाला आणि त्याच क्षणी मंदिरातील घंटा जोरात वाजू लागल्या. तो मुलगा रडत म्हणाला, एक तेजस्वी आई आली होती. तिने मला सांगितलं, घाबरू नकोस. त्या दिवसानंतर लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला की सप्तशृंगी माता आजही त्या गडावर जागृत आहे. गावकऱ्यांनी तिथे मंदिर बांधलं. देवीची पूजा सुरू झाली आणि त्या पर्वताला सप्तशृंगी गड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण देवीची सर्वात मोठी कथा अजून बाकी होती, कारण महिषासुराला समजलं होतं की एक दिव्य शक्ती त्याचा अंत करण्यासाठी आली आहे. महिषासूर संतापाने गर्जना करू लागला. तो विशाल म्हैस बनून पर्वताकडे धावू लागला. त्याच्या पावलांनी जमीन हादरत होती. आकाश काळं झालं होतं. विजा चमकू लागल्या. देव भीतीने पाहत होते. देवी शांतपणे उभी होती. तिच्या बाजूला सिंह गर्जना करत होता आणि अचानक महिषासूर देवीवरती धावून आला. यानंतर देवी आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झालं. महिषासूर कधी राक्षस बनत होता तर कधी विशाल म्हैस. महिषासूर कधी राक्षस बनत होता, कधी हत्ती तर कधी विशाल म्हैस बनत होता. पण देवी आपल्या 18 हातांनी त्याच्यावर सतत प्रहार करत होती. तलवार, बाण, चक्र, त्रिशूल, संपूर्ण पर्वत युद्धाने हादरलं होतं. शेवटी देवी आकाशात उंच झेपावली. तिच्या त्रिशूळातून तेज बाहेर पडू लागलं आणि एका प्रचंड गर्जनेसह देवीने त्रिशूल महिषासुराच्या छातीत खुपसला. त्या क्षणी महिषासुराची किंचाळी संपूर्ण पर्वतावरती घुमली आणि त्याचा अंत झाला. आकाशातून देवांनी फुलांचा वर्षाव केला. आकाश पुन्हा निळे झालं. वारा शांत झाला आणि संपूर्ण पर्वत जय मातादीच्या घोषणांनी भरून गेला. पण सप्तशृंगी देवीचं आणखी एक मोठं रहस्य म्हणजे ते स्थान शक्तिपीठ मानलं जातं. पुराणांनुसार माता सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केलं होतं. त्यानंतर दुःखी झालेल्या भगवान शिवांनी तिचं शरीर घेऊन तांडव सुरू केलं. संपूर्ण सृष्टी संकटात आली तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे केले आणि ज्या ज्या ठिकाणी तिचे अवयव पडले ती ठिकाणं शक्तिपीठ बनली. असं मानलं जातं सप्तशृंगी गडावर माता सतीचा उजवा हात पडला होता, म्हणून हे स्थान अत्यंत पवित्र आणि शक्तिपीठ मानलं जातं. आजही लाखो भक्त
सप्तशृंगी गडावरती जातात। काही लोक सांगतात की रात्री घंटांचा आवाज ऐकू येतो, काहींना देवींच्या सिंहाचं दर्शन होतं आणि काहींना संकटाच्या वेळी देवी मदतीला आल्याचा अनुभव येतो। म्हणूनच भक्तांचा विश्वास आहे की सप्तशृंगी माता आजही त्या गडावरती जागृत आहे आणि आपल्या भक्ताचं रक्षण करत आहे। तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला पुढची कथा कोणती हवी आहे। धन्यवाद।